आज आपण आलेलो आहोत अमरावती महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये येथील जनतेचे मनोगत घेण्याचे मुख्य कारण म्हणजे मागील 5 वर्षामध्ये काय घडामोडी झाल्या, कसा विकास झाला याबाबत देशमुख साहेब हे आपल्याला मार्गदर्शन करतात. गणेश कॉलनीमधला नदीच्या आणि इकडला उपचार झालेला आहे, परंतु रोड नाले रस्ते हे ह्या वर्षाच्या तशाच पडलेले आहेत. हे दुरुस्त व्हायला आवश्यक आणि रोड एकदम खराब झालेले आहेत. लक्ष्मी विहारकडे जाणार रोड खराब, इकडलं जाणार रोड खराब. बस एवढंच बोलून आहे. विकासाबाबत आपण काय सांगणार? विकासाबद्दल आता याच्यात वार्डामध्ये जर तुम्ही पाहायला समजा तर आपण 5 वर्षाचे जे नगरसेवक होते त्यातले 1-2 नगरसेवक थोडे म्हणजे भेटण्याकरता तत्पर होते, पण 1-2 नगरसेवकाबद्दल थोडी नाराजी चालू आहे आमच्या वार्डामध्ये. आणि आता तुम्हाला नगरसेवक कोण हवा आहे? नगरसेवक तर आपल्याला काम करणारा नगरसेवक पाहिजे, आपल्यासोबत आणखी येणारा नगरसेवक पाहिजे, रोज भेटणारा नगरसेवक पाहिजे. आठवड्यातून 1 वेळा, 15 दिवसातून 1 वेळा, 1 महिन्यातून 1 वेळा असं भेटणारा पाहिजे. चेहरा दिसणारा तरी पाहिजे कमसे कम. नाही काम केलं तर चालतं आहे, पण चेहरा दिसणारा तरी पाहिजे आपल्याला. आणि काम करताना थोडं जनरल काम केले तरी चालते आपल्याला. तर मोठमोठे काम नाही केले चालते, पण मोठे काम तर ते आमदार खासदाराचे काम आहे, पण नगरसेवकाचे जे काम आहे ते तरी आले पाहिजे, झाले पाहिजे. ते आमचं हे आहे. आपला परिचय सांगा दादा. काय करता आपण? प्रॉपर्टी आहे. काय वाटते तुम्हाला यावेळेस महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात? आता थोडंसं चांगले नगरसेवक आले पाहिजे. आता जे काम करणारे जे नगरसेवकाची त्यांनी आता कामं करावं पोटं. आता जे सध्याच्या स्थितीत जे उमेदवार म्हणून उभे आहेत तर त्यापैकी तुम्हाला कोणता योग्य वाटते? योग्य आता कोणी वाटत तर नाही. आता आल्यावर माहीत पडतो काय काम करणार. यापूर्वी काय काय कामं झाली आणि आता काय काम अपेक्षा काय आहे? अपेक्षा कामं फक्त त्याला रोड खराब असले, नाल्या खराब असले, साफसफाई कर्मचारी इथं घेऊन पाहतच नाही. ठेकेदाराला 10 वेळा फोन करावा, ठेकेदार म्हणते की बाबा कामं आम्हाला आहे नाही, आमच्या मग खूप कामं आहे, असं तसं सांगते आम्हाला. दादा या समोर येतो. सर्वप्रथम आपला परिचय सांगा. माझं नरेंद्र शेंद्रे, माझा व्यवसाय लॉन्ड्रीचा आहे. आणि आपले गेवळहून नरेंद्र भाऊंनी सांगितलं नगरसेवकाबद्दल आमची नाराजी होती 4-5-8 वर्षापूर्वी. आणि आमच्या वार्डामध्ये कोणी येऊन पाहायचं नाही, काही नाही. पण आम्हाला असं व्यक्ती पाहिजे होता, काम करणारा, भेटणारा, जीव लावणारा असा व्यक्ती मिळाला तर अपेक्षा वाटते माणसाची, यांना बा पुन्हा द्यावं मत म्हणून. ही आमची अपेक्षा आहे, बाकी काही नाही. बरं, याबद्दल यापूर्वी जे काही समजा तुमच्या नगराच्या संदर्भात जे काही समजा विकासाची कामं झाली किंवा झाले, रस्ते आहे, नाले आहे, त्यानंतर तुमचं शिक्षण आहे, आरोग्य आहे, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला असं पूर्वी असं वाटतं तर आमचं ह्या रोड टाकलेला होता पूर्ण रोडचा गणेश कॉलनीचा सिमेंटचा, तो अजून पुरीसुद्धा झाला नाही होता. आणि आरोग्याच्या संदर्भात? आरोग्याचं काही लक्ष वगैरेच नाही 8 वर्षापासून. नाही म्हणजे नाल्या काय, रस्ते काय, कचरा काय, मग त्याच्यामुळे सर्वांची नाराजी आली आहे. धन्यवाद. प्रश्न सांगा म्हणजे उत्तर द्यायला नव्हतं आम्ही. सर्वप्रथम आपला परिचय सांगा. मी सुधीर हरणे, प्रभाग क्रमांक 13, गणेश कॉलनी. नगरसेवकाच्या संदर्भात काय आपली इच्छा आहे? नगरसेवकाच्या प्रती काय, नगरसेवकांनी मागे कामच काय असतात? एक प्रभागाच्या प्रती एक रोड, नाल्या, स्ट्रीट लाईट, त्याच्या व्यतिरिक्त दुसरे काय काम आहे? आरोग्याच्या प्रती जनता आपली समर्थ आहे. ते
सगळं आपली आपली जनता आपलं आपलं काम स्वतः करतात. यांच्याकडनं अपेक्षा काय असते जनतेला? व्यवस्थित रोड, नाल्या, स्ट्रीट लाईट, झाडझूड, स्वच्छता वार्डाची, प्रभागाची. आता ह्या गणेश पल्लीला महाराणा प्रतापचा पुतळा ही गार्डन आता या 2-3 वर्षात डेव्हलप झालं. याला इतक्या वर्षापासून आतापर्यंत एक साधं शेड नाही आहे इथे. हे महानगरपालिकेचं काम असते, वार्डातल्या मेंबरचं काम असते. मेंबर इथे येऊन एक 5 वर्ष झाला, एकदा निवडून आले तुम्ही की झालं, तुमचं काम झालं. फक्त चुनावाले आमच्याकडे बघा पहा, बस. याच्या व्यतिरिक्त काहीच नसते. हे जनतेला हे वाटते फक्त की त्यांनी 1-2 महिन्यातून एक तरी चक्कर मारला पाहिजे, रोडवर लक्ष दिलं पाहिजे, नाल्यांवर लक्ष दिलं पाहिजे. जनतेला दुसरं काय पाहिजे असते वार्डाच्या ह्याच्यात? आम्हाला त्यांच्याकडनं तेवढीच एक अपेक्षा असते की बस एवढं वार्डात तुम्ही जेव्हा हे करता, मानधन घेता, सगळं घेता, 5 वर्षात तुम्हाला मानधन घेणं आहे, बाकीचे कामं करणे, फंड आला की फंड गिळंकृत करणे, दुसरं काही करणं नाही आहे तुम्हाला. या सर्व गोष्टी होत आहेत. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे शिक्षण आणि आरोग्य, या 2 विषयावर शिक्षण आणि आरोग्य याच्याप्रती काहीच नाही आहे. जनता स्वतः सक्षम आहे त्याला. या वार्ड मेंबरची किंवा महानगरपालिकेची काही आवश्यकता नाही आहे. जनता स्वतः सक्षम आहे त्याला. फक्त या वार्डासाठी जे महानगरपालिकेद्वारे आणि या मेंबरद्वारे जे काम व्हायला पाहिजे ते व्हायला पाहिजे. ते फक्त 5 वर्षानंतरच तोंड दाखवतात. सध्याच्या परिस्थितीत मूलभूत ज्याला आपण सुविधा म्हणतो, ते सुविधा कुठल्या प्रकारच्या आवश्यक आहे? दुसऱ्या सुविधा काय एक असते की आपलं गार्डन आहे, गार्डन डेव्हलप आहे, रोड आहे, नाल्या आहे, दुसरं काही नाही आहे. याच्या व्यतिरिक्त 3-4 मूलभूत सोयीशिवाय दुसरं काहीच नाही पाहिजे. बाकीच्या सर्व गोष्टीसाठी जनता सक्षम राहते, बाकी काही नाही. धन्यवाद.